कोणते कोणते विषय ह्याच्यामध्ये आपण शिकवू शकतो? सर्व विषय आपण शिकवू शकतो. अगदी भाषा सुद्धा शिकवू शकतो. अच्छा. कारण काय, छान बोलणारी माणसं कसे बोलतात छान, हे प्रत्येक वेळी त्यांना वर्गात आणून दाखवण्यापेक्षा त्यांचे जे रेकॉर्डिंग आहेत ते आपण रन करू शकतो, जेणेकरून छान बोलणारी माणसं सुद्धा आपण तयार करू शकतो. आणि मुलांमध्ये ती ताकद आहे. छान भाषा आत्मसात करणं, विशेषतः मराठी भाषा इतकी सुंदर आहे, तर ती भाषा आत्मसात करण्याचे कौशल्य जे तज्ञ आहेत त्या तज्ञांचे व्हिडिओज आपण रन करून दाखवू शकलो ग्लोबल क्लासरूम मध्ये, तर मुलांचा सराव छान होईल. आणि त्याचबरोबरीने भाषेबद्दल गोष्ट कशी वाचायची, सांगायची, तर ही सुद्धा कला आहेत. हे काय सोपी गोष्ट नाही. म्हणजे मराठीमध्ये 4 मी शब्द बोलतो म्हणजे मराठी आलं असं नाहीये ना. मराठी स्वतःच एक इनोव्हेशन आहे. तर त्या भाषेत आपण किती पुढे जाऊ शकतो, त्यात मी काव्यरचना करू शकतो का, त्यात मी साहित्य लिहू शकतो का, त्यात माझी भावना व्यक्त करू शकतो का, असं एक भाषा जरी घेतली तरी पूर्ण आत शिरण्याची व्यवस्था आहे. तर विद्यार्थ्यांना फक्त वरवर ठेवण्यापेक्षा त्यांना सखोल ज्ञान देण्यासाठी ग्लोबल क्लासरूम एक महत्त्वाचा माध्यम आहे असं मला वाटतं. आणि इतर विषय जे विज्ञान आहे, विज्ञानाला फक्त विज्ञानाचे धडे देण्यापेक्षा वैज्ञानिकांना समोर आणू शकलो तर खूपच आनंद आहे. मुलं रंगून जातील. आणि असं आहे की अनेक असे आपल्या पुण्यात काही शास्त्रज्ञ आहेत, बाहेरही आहेत, मुंबईत सुद्धा आहेत, त्यांनी केलेले प्रयोग आहेत आणि छान त्यांनी क्लिप्स बनवलेले आहेत. ते क्लिप्स जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो मुलांना, तर त्या लॅबमध्ये त्यांना घेऊन जाण्यापेक्षा आपल्या वर्गात बसून जणू काय आपल्या समोरच प्रयोगशाळा प्रकट झाले, असं इतके प्रयोगशाळेतच आहोत की काय, पूर्ण ते ऑपरेशन ते पाहू शकतात. त्याच्यामध्ये इतका वैज्ञानिक आविष्कार ह्याच्यामध्ये करू शकतो. त्याचबरोबर हिंदी भाषा आहे, अगदी गणित आहे, गणित कशी सोडवायची, गणितातील तज्ञांना आपण आणू शकतो आणि मुलांसमोर बसवू शकतो. अशी काही घाई नको करायला. कारण काय झालंय, एक गडबड होतोय शिक्षणात. घाईमुळे कुठलीही गोष्ट पूर्णपणे आत्मसात होत नाहीये. मुलांना आपण जर सांगितलं की हे काका पुन्हा येणार आहे बरं का तुला मदत करायला, किंवा हे सर येणार आहे बरं का, असं म्हटल्याबरोबर तो जो आता कट होणारा जो भाग आहे, कट न राहता कंटिन्यू राहतो. वा. आणि ते कंटिन्यू झाल्यामुळे त्याच्या मनात जो काय कदाचित असं होऊ शकतो की 60 मुलांना शिकवत असताना कितीतरी मुलांचे स्वप्न अर्धवट कुठेतरी राहिलेले आहेत. त्या स्वप्नाला पंख देऊन त्यांना उंच भरारी जे घ्यायचं आहे, त्यासाठी ग्लोबल क्लासरूमची आपण जोड दिली तर गणितात ज्याला अधिक पुढे जायचं आहे त्या तज्ञांना आपण सांगू शकतो की या मुलांना हे प्रश्न आहेत, तुम्ही त्यांना मदत करू शकाल का, तर होऊ शकतो. आणि शिक्षकांना सुद्धा खूप छान छान विचार आहेत. अनेक विषय, एक विषय असे नाही, गणित असेल, विज्ञान असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. इंग्लिश तर तुम्हाला सांगतो, इंग्लिशचा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्या ह्याच्यामध्ये. अनेक राज्यांमध्ये, न केवळ महाराष्ट्रात, अनेक राज्यामध्ये एक प्रश्न आहे की इंग्लिश मुलं छान बोलण्याकरता काय केलं पाहिजे. तर मला वाटलं एक दिवस माझाही तोच प्रश्न होता. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा माझं इंग्लिश इतकं पक्क नव्हतं. कारण मी घरी कन्नड आणि बाहेर मराठी, हिंदी आणि नंतर जे चालेल ते चालेल. तर मग इंग्लिशमध्ये कधी पक्क होणार. तर इंग्लिशमध्ये पक्क होण्याकरता एक दिवस मला एक असं सुचलं की जे इंग्लिशमध्ये पक्क आहेत ना, त्यांच्यासोबत मी मैत्री करून टाकली. आणि कुणी अमेरिकेचे सापडले, कुणी पॅरिसचे सापडले, कुणी ऑस्ट्रेलियाचे सापडले, आणि त्यांच्यासोबत मी स्काईपवर किंवा गुगल हँगआउटवर, हेल्पआउटवर मी छान गप्पा मारू लागलो. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मॅडम, कदाचित मी हे एक्झाम्पल मुलांसाठी सांगतोय की या माध्यमातून मी इंग्लिशमध्ये छान पुढे जाऊ शकलो. तर असे शिक्षकांना जर एक कम्युनिटी क्रिएट करून देऊ शकलो, इंग्लिश एक्सपर्ट्सची कम्युनिटी देऊ शकलो, आणि त्यांना रिक्वेस्ट केली की ज्या ज्यावेळी शिक्षक तुम्हाला विनंती करतील त्या त्यावेळी तुम्ही या आणि मुलांसोबत इंग्लिश बोला, तर इंग्लिशचा जो प्रश्न आहे तोही मिटेल. त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे, पण जर आपण हे सगळं गाव पातळीवर किंवा खेड्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तिथे अनेक अशा समस्या असतात की हे तंत्रज्ञान तिकडे कसं आपण आणायचं किंवा कसं डेव्हलप करायचं, ज्याला आपण बेसिक गोष्टी म्हणतो की ज्या लागतात तंत्रज्ञानासाठी. त्याच्यासाठी आपण काय करतोय ग्लोबल क्लासरूम मध्ये? आता जग इतकं हे जवळ आलेलं आहे की गाव आणि शहर असा भेद राहिलेला नाही. कितीतरी गाव असे आहेत की तिथे शहर गावात जातोय, किंवा जग गावात जातोय. असे आहेत माझे कितीतरी मित्र आहेत, ते अमेरिकेतील चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करून एका साध्या खेड्यात ते संशोधन करतायत. त्यामुळे गाव आणि जग असा एक वेगळा भाग नाहीये, फक्त भेद आहे सुविधा पुरवण्याची आणि इच्छाशक्ती आणि सुविधा, ह्या दोन्ही गोष्टींची जर जोड दिली तर गाव सुद्धा ग्लोबल होईल. अशा पद्धतीची मदत मिळू शकते. मिळू शकते. काही आम्ही प्रयोग केला
पुणे जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा साध्यातील साध्या गावामध्ये अगदी शाळेत कितीतरी दिवसापासून विजेची पुरवणी सुद्धा नव्हती. वीज पुरवणीपासून तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार, तिथे ग्लोबल क्लासरूम, बाहेरच्या राज्यातील लोक ते पाहायला येत आहेत की कसं ग्लोबल क्लासरूम होतोय आणि कसे हे पूर्ण शाळा जोडलेली आहे. त्याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल, म्हणजे आज आता कार्यक्रम बघणारे असतील किंवा इतरही आहेत, तर त्यांना ह्याच्यामध्ये मदत करायची किंवा अशा पद्धतीने सहभागी व्हायचं, तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने ते सुरुवात करू शकतात, काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतात? मी मदत करायलाच बसलेलो आहे आणि माझ्यासारखे अनेक असे तज्ज्ञ आहेत की ते मदत करू शकतील. आपण सगळे मिळून एकत्र येऊन या शिक्षकांना आणि या विद्यार्थ्यांना खूप काही मदत करू शकतो. कारण मदत करण्याची त्यांना मदत हवी आहे, त्यांना सपोर्ट हवे. आणि कसं आहे की जितकं सपोर्ट मिळेल तितके ते पुढे जाऊ शकतील. शिक्षकांवर फक्त लोड घालून उपयोगाचा नाही, शिक्षकांना सपोर्ट देण्याची गरज आहे. आणि तंत्रज्ञानच नाही तर समाजाची ही जबाबदारी आहे की शिक्षकांना मदत करावी. कारण जितके आम्ही शिक्षकांना मदत करू तितके ते मुलांना मदत करणारे आहेत आणि ते त्यांच्याच मुलांना मदत करणार आहेत. एक छान एक कल्पना अशी आहे की ज्यावेळी आपण एक पाहतो की गर्भवती स्त्रीकडे पाहतो, तर त्यावेळी ती एका स्त्रीकडे न पाहता आपण 2 जीवाकडे पाहत असतो. तसे शिक्षकांकडे पाहत असताना अशी एक दृष्टिकोन डेव्हलप व्हायला पाहिजे की एका शिक्षकाकडे न पाहता त्यांच्याकडून घडणारे अनेक मुलांकडे आपण पाहण्याची गरज आहे. म्हणजे त्यांच्याकडे पाहणं आहे. शिक्षक पाहणं म्हणजे एक नाहीये, शिक्षक अनेक आहे. कारण त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या शिकवणीमध्ये असे हजारो मुलं आता पुढे घडणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञान, समाज आणि वैज्ञानिक जे कुणी आहेत सगळी सुविधा, कारण पुढची पिढी छान व्हावी ही आमची इच्छा आहे, तर मदत तर करावीच लागेल. बोरिवलीहून एक फोन येतोय, आपण त्यांच्याशी बोलूयात, पुढे बोलूयात. मग नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. माझं नाव विनता ओपोली. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ह्या अशा ग्लोबल क्लासरूम किंवा ई लर्निंग अशा ठिकाणी शिकण्याकरता मुलांकडे, म्हणजे आजकाल बऱ्याच जणांकडे मोबाईल असतो, तर संपर्कासाठी कॉम्प्युटरच वापरला पाहिजे का मोबाईलवरून संपर्क करता येतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे की काही दूरदर्शनवरच्या कार्यक्रमामधून काही मुलांनी सांगितलं की आम्ही संगीत स्काईप वरून शिकलो, तर स्काईप म्हणजे काय? संपर्काची वेगवेगळी माध्यमं जे असतात त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, मग केवळ कम्प्युटरच्याच माध्यमातून शिकायचं का मोबाईल पण आहे किंवा अन्य ज्या सेवा आहेत त्यांचा पण आपण उपयोग करू शकतो? फार छान प्रश्न आहे. कारण आपण तंत्रज्ञान म्हटलं की आपल्या समोर फक्त कम्प्युटरच येतो, तसं नाहीये. तंत्रज्ञान म्हटलं की मोबाईल सुद्धा तंत्रज्ञानाचाच एक घटक आहे, लॅपटॉप सुद्धा तंत्रज्ञानाचा घटक आहे, अगदी टॅब, आयपॅड हे सुद्धा तंत्रज्ञानाचेच घटक आहेत. तर हे सगळे माध्यमांना आपण वापरून शिक्षण घेऊ शकतो. अगदी मोबाईल लर्निंग सुद्धा ग्लोबल क्लासरूमचाच एक भाग आहे. ओके, नाही मोबाईल लर्निंग, ई लर्निंग, मोबाईल लर्निंग हे सगळे, कारण जे गोष्ट मी लॅपटॉप वापरून करणार होतो ते आज मी मोबाईल वापरून करणार आहे. कदाचित उद्या असं काहीतरी नवीन डिव्हाइस येईल की ते वापरून आपल्याला करण्याची गरज पडेल. पण वस्तू आणि माध्यम कुठलेही असो, पण जे करायचं आहे ते करणं हे फार महत्वाचं आहे. उद्देश काय की छान शिक्षण देणं, क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांना समपातळीवर देता येईल का आणि मुलांना ग्लोबल एक्सपोजर देता येईल का, ज्यामुळे मुलांना एका मर्यादित घटकापुरतेच न राहता त्यांना आपण एक ग्लोबल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ. तिथे त्यांचे कलागुण, त्यांचे ज्ञान, विज्ञान, आविष्कार यांना एक स्फूर्ती मिळेल आणि अनेकांना त्याचे फायदा होईल. आणि नंतर दुसरा प्रश्न त्यांचा होता माध्यम संपर्काचं जे आहे, एका देशामध्ये असेल किंवा एका शहरात असेल आणि मग दुसऱ्या शहरातल्या व्यक्तीशी मी बोलू शकतो, ही जी संपर्काची माध्यम आहेत. त्यांनी स्काईप वगैरे असं विचारले की स्काईप मॅडम, स्काईप वगैरे हे काय आहे? ई लर्निंग टूल्स आहेत, एक प्रकारचे टूल्स आहेत, वेब टूल्स आहेत, कॉन्फरन्सिंग टूल्स आहेत. आपण अनेक टूल्स वापर करूया, त्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे की नेमकं कुठले वेब टूल आपल्याला वापरायचं आहे. ते अडोब कनेक्ट वापरायचे आहे का, स्काईप वापरायचं आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, अनेक प्रकार आहे त्यामध्ये. तर कुठले टूल वापरल्यानंतर मला हे कनेक्ट करता येईल, त्यासाठीच एक चांगले प्रशिक्षणाची व्यवस्था केली गेली पाहिजे. पण कुठलेही टूल वापरून का होईना आपण चांगले घेऊ शकतो. पण स्पेसिफिकली ग्लोबल क्लासरूमसाठी अशा काही टूल्स वापरावे लागेल. तिथे केवळ व्यक्ती दिसतो इतकेच मर्यादित नाही, तर तो जो काही दाखवतो आहे किंवा ते सुद्धा
दाखवण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केलं जातं का आधी, की तंत्रज्ञानाचा त्यांना सुद्धा एक पूर्ण एक काय म्हणूया त्याची माहिती हवी किंवा ते कशा पद्धतीने चालतं याचा एक अंदाज असायला हवा, यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं जातं किंवा गरजेचं आहे? हा, गरजेचं तर पुष्कळ आहे. शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याची फार गरज आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणून शिक्षकांमध्ये खूप असे इंटरेस्ट निर्माण झालेले आहे. एक या शब्दातच इतकी ताकद आहेत ना, काही नवीन टेक्नॉलॉजी वगैरे ह्याच्यामध्ये कुतूहलता आहे की काय बाबा. जसं एखादं तुम्ही पहा ना की पूर्वी माणूस मोबाईल शिवाय असायचा आणि हरवलेला असायचा. आज मोबाईल आहे तर त्याला खूप मिळवलेल्यासारखं तो वागतो कुठेही असला तरीही, कारण त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे जग आहे. म्हणजे अगदी घरातील माणसांपासून मित्र आहेत आणि नातेवाईक आहेत आणि सगळे आहेत, पूर्ण आहेत, ते एका मोबाईलमध्ये सगळे आहेत. तसे एका माध्यमातून जर आपण ग्लोबल क्लासरूम आपण उपयोग केला तर तिथे कनेक्टिव्हिटी खूप आहे. ग्लोबल कनेक्टिव्हिटी आहे म्हणून त्याला महत्व आहे. आणि ज्यावेळी माणसाला कळतं मी एकटा नाहीये, माझ्यासोबत हे जग आहे, त्यावेळेत खूप फायदा होतो.